नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील. ड्रायव्हिंग टेस्टबाबत हा आता व्हिडिओ ऐका, मग एकमेकाला लगेच शेअर करा. व्हिडिओ मात्र शेअर करत जावा की जेणेकरून लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा विषय. आता ड्रायव्हिंग टेस्ट ह्या कॅमेऱ्याखाली होतात. स्ट्रॉंग कायदा झालेला आहे. तुम्हाला गाडी चालवताच आली पाहिजे हे मात्र कुणी विसरू नका. आणि आता 1 डिसेंबरपासून जेवढ्या टेस्ट होतील त्यांच्या रिटेस्ट आठवड्यातून एक वेळ होणार आहे. आठवड्यातून एक वेळ रिटेस्ट ह्या सहाय्यक परिवहन अधिकारी किंवा डेपोटी अधिकारी हे घेणार आहेत 10% लोकांच्या. आणि टेस्टचं प्रमाण असं आहे की 5 मिनिट, 7 मिनिट आणि 10 मिनिट एवढा वेळ त्यांनी टेस्ट कॅमेऱ्याच्या निगराणीखाली घ्यायचं आहे. पण RTO वाले काय समजत होते माहिती आहे का, की आमचं कोण काय करतंय, आमचं कोण काय करतंय. अगदी मानव चुकीमुळे सगळे अपघात, 80% अपघात हे मानव चुकीमुळेच होत होते. कारण तो त्याला गाडी सवनं चालवायची नाही असलं हे ट्रेनिंग द्यायचे, पैसे खाऊन दिले जायचे. ते गुरु आणखीन दलाल ह्यांची साखळी होती. मोटर ट्रेनिंगवाले बी साहेबाच्या समोर पेपर न्यायचे, सह्या करायच्या, माणूस उभा करायचा, लायसन त्याचं पक्क एका दिवसात द्यायचं. आता असा काय कुठला कार्यक्रम नाही. आता त्याला प्रत्यक्ष टेस्ट द्यावी लागणार. त्याची लायसन जर 2-3 वर्गात असतील तर 3 वाहनांच्या टेस्ट द्याव्या लागणार आणि कॅमेऱ्याच्या निगराणीखाली. आता 1 डिसेंबरपासून जेवढ्या टेस्ट झालेल्या आहेत त्या टेस्ट त्यातील 10% लोकांच्या पुनर्टेस्ट होतील. म्हणजे पुन्हा टेस्ट 10% लोकांच्या त्याच्यातल्या घेतली जातील आणि ती जबाबदारी डेपोटी RTO आणि RTO ह्या दोघांनी कुणीतरी ती टेस्ट घ्यायची आहेत. कॅमेऱ्यामधलं शूटिंग हे राहणार आहे, ते प्रत्यक्ष सगळ्यांना दिसणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोण म्हणत असेल मी हातोहात लायसन काढून देतो, साहेबापाशी माझं चालतंय, आता साहेबापाशी कुणाचं चालणार नाही, साहेबापाशी खाली कॅमेऱ्याचं चालणार आहे. आणि जर चुकीचं कुठल्या टेस्ट घेणाऱ्या अधिकाऱ्याने काम केलं तर तोच तर सस्पेंडच होणार आहे. आणि डेपोटी RTO आणि RTO यांनी जर काही गलत काम केलं तर त्यांच्यावर बी कारवाई होणार आहे. आणि जर कार्यालय प्रमुख ज्या कार्यालयाचा आहे त्याच्या कार्यालयात असला काही घोटाळा निघाला, काही काम बराबर केलं नाही तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. हे मात्र कुणी विसरू नका. तर चांगलं ड्रायव्हर बना. मोटर स्टेरिंगवाल्यांना त्यांची सर्टिफिकेट लागतात. आता ती खोटी सर्टिफिकेट ही घ्यायचीच नाही. मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्याकडं तुम्हाला उत्कृष्ट गाडी चालवायला शिका, त्याची काही फी असेल ती द्या, त्याच्याकडं कागद घ्या, स्लॉट बुक करा आणि मग तुम्ही टेस्टला जावा. जाताना तुमचं स्वतःचं वाहन घेऊन गेलं तरी चालतं. त्या मोटर स्कूलवाल्याचं काही वाहन पाहिजे असं काही नाही. उत्कृष्ट गाडी चालवा, चांगलं चालक बना आणि RTOला कॅमेरा